मित्रांनो नमस्कार. सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता आणि महागाई भत्ता म्हणजेच DR या 3% वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील लाखो कर्मचारी व पेन्शनधारकांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांचा DA हा 55% वरून 58% पर्यंत पोहोचला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासूनही लागू होईल. त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे थकीत हप्ते सुद्धा या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहेत. परिणामी दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये वाढीव पगाराची रक्कम येणार असून सणासुदीच्या खरेदीसाठी मोठा DA हातभार लागणार आहे. हा निर्णय 7व्या वेतन आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. याशिवाय निवृत्त कर्मचारी म्हणजेच पेन्शनर्स व कुटुंब पेन्शनधारकांना या वाढीचा थेट फायदाच होणार आहे. त्यामुळे सक्रिय कर्मचारीच नव्हे तर पेन्शनवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही याबद्दलचा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी सरकार महागाई भत्ता 6 महिन्याच्या अंतराने बदलत असते. यावर्षी यापूर्वी एकदा DA वाढ करण्यात आला होता. त्यामुळे 2025 मधील हा दुसरा वाढीचा निर्णय ठरत आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा व खरेदी क्षमता टिकून राहावी आणि उत्सव काळामध्ये आर्थिक चक्राला गती मिळावी हा या निर्णयामागचा खरा उद्देश आहे. सणाच्या अगोदरच वाढलेले वेतन आणि महागाई भत्ता यामुळे दिवाळी, दसरा यावेळी कुटुंबियाच्या खर्चाला आधार मिळणार आहे. यामुळे बाजारातही खरेदीची लगबग वाढणार आहे. अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.